टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मध्ये गणेश नाईक यांच्या जनता दरबारासाठी आता ठाकरे गटाकडून देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत दिवा प्रभागातील जोडलेले मुंडे आहेत। काय सांगाल, एकंदरीत कोणती समस्या घेऊन तुम्ही ठाकरे गटाकडून थेट जनता दरबारी या ठिकाणी गणेश नाईकांकडे आलात? आम्ही दिव्यातील विषय घेऊन आलेलो आहे। दिव्यात आज तोडक कारवाई एका 18 वर्षे जुन्या बिल्डिंगवर होणार होती। आम्हाला महापालिका एकच सांगायचं की 18 वर्षे महापालिका झोपली होती का, की 18 वर्षानंतर तुम्ही आज ती बिल्डिंग अनधिकृत अशी घोषित करता आणि तिथल्या जमीन मालकाने अशी तक्रार दिलेली की माझ्या जागेवर अनधिकृत बिल्डिंग झालेली आहे। बिल्डरांनी ती बिल्डिंग बांधलेली आहे, त्या जागेचा त्यांना मोबदला दिलेला आहे, सर्व रूम विकले गेलेले आहेत। 18 वर्षे जुनी बिल्डिंग आहेत आणि मग अशा लोकांना जर तुम्ही आता 10वी आणि 12वीची परीक्षा चालू आहे आणि अशा लोकांना तुम्ही आता आज घराच्या बाहेर काढणार आहात, तर यासाठी आम्ही आज नाईक साहेबांचा जनता दरबार आहे। गेल्या 3 टाईम नाईक साहेब हे पालकमंत्री ठाण्याचे राहिले होते आणि त्यांनी अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेतलेला होता। त्यांना ह्या गोष्टीचा चांगला अनुभव आहे आणि योग्य तो न्याय ते जनतेला द्यायचं काम करतात। म्हणून आज आम्ही दिव्यावरून या कामासाठी इथे नाईक साहेबांना निवेदन घेऊन आलो होतो। तसेच आगासन गावात जे ठाणे महानगरपालिकेने 35 एकरवरती खाजगी जागेवर अनलिगलरित्या शेतकरी जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलेले आहेत। या आरक्षणासंदर्भात पण आम्ही आगासन गाव समितीतर्फे आज निवेदन दिलं की जे आगासन गावावर अन्यायकारी आरक्षण टाकण्यात आलेले त्या आरक्षण तात्काळ हटवण्यात यावे आणि जे तिथल्या आजूबाजूला ज्या गुरुचरण किंवा महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत या जागेवरती तिथे आरक्षण टाकून ते ज्या योजना आहेत, हॉस्पिटल आहेत, फायर ब्रिगेड आहे, पोलीस स्टेशन आहे, संप पंप आहेत, अशा अनेक सुविधा ज्या दिव्यासाठी तुम्ही देणार आहात त्या त्यांनी तिथे कराव्या आणि त्यात तुम्ही जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी तर दिव्याला क्लस्टर घोषित केलेलं आहे। मग क्लस्टरच्या ह्याच्यात पण तुम्ही ते योजना आम्हाला देऊ शकता। मग तुम्ही शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर अन्यायकारक आरक्षण का टाकता? या संदर्भात आम्ही नाईक साहेबांना निवेदन दिलं आणि नाईक साहेबांनी सांगितले की हे असा अन्याय तो शेतकऱ्यांना होणार नाही असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। मात्र पालिका कुठेतरी ॲक्शन मोडमध्ये आलेली आहेत। आज किंवा उद्या कधीही कारवाई करू शकतो, त्यासाठी पालिकेसंदर्भात अधिकाऱ्याशी काय बोलणं झालं? आम्ही नाईक साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या तोडक कारवाई तात्काळ आपण थांबवावी आणि तिथल्या नागरिकांना दिलासा द्यावा। याच अनुषंगाने नाईक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत की कारवाई करू नका, या संदर्भात योग्य तो निर्णय आपण घेऊया। रोहिदास मुंडे त्यांचं म्हणण्याप्रमाणे लवकरात लवकर जे आहे ते दिव्यामधलं जे बांधकाम आहे ते तोडक कारवाई आहे ते कुठेतरी रोखण्यासाठी आज ते निवेदन देण्यात आलं आहे आणि त्या संदर्भात आता त्यांच्या सकारात्मक अशी चर्चा त्यांची झाली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता ही कारवाई कशाप्रकारे होणार या होणार नाही हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।